नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर आपल्या व्हॉट्सअपमध्ये मेटा AI फीचर अजूनही अपडेट झालेलं नसेल किंवा दिसत नसेल तर ते फीचर इनेबल कसं करायचं, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला मेटा AI हे फीचर इनेबल करता येईल आणि त्याचा वापर करता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. यासाठी मित्रांनो आपण व्हॉट्सअप ॲप ओपन करूया. व्हॉट्सअप ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी राईट साईडला एक ब्ल्यू सर्कल दिसत आहे, त्याला आपण क्लिक करूया आणि या ठिकाणी दिसून येईल की मेटा AI विथ लॅमा 3 अशा प्रकारचं नवीन फीचर व्हॉट्सअपमध्ये आलेलं आहे. परंतु आपले एक सबस्क्रायबर आहे की त्यांनी कॉमेंट्समध्ये टाकलं होतं की अजूनपर्यंत हे फीचर माझ्या व्हॉट्सअपमध्ये दिसत नाही. तर मित्रांनो, त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांच्या कॉमेंटनुसार आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, हे फीचर कोणत्या व्हर्जनमध्ये आलेलं आहे तर ते व्हर्जन अगोदर आपण बघूया. तर यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअरवर जायचं आहे. या प्ले स्टोअरवर जाऊया आपण, याला क्लिक करूया आणि ओपन करूया. ओपन केल्यानंतर वरच्या सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आपल्याला व्हॉट्सअप मेसेंजर असं टाईप करा आणि क्लिक करा. ते क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला एक व्हॉट्सअप मेसेंजर नावाचं व्हॉट्सअपचं जे काही आयकॉन आहे तो दिसून येईल, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडं खाली यायचं आहे आपल्याला ड्रॅग करून. त्यानंतर या ठिकाणी ॲप सपोर्टचा ऑप्शन असेल, बेटा प्रोग्राम इज फुल. जर आपल्या स्मार्टफोनमध्ये जर व्हॉट्सअपचा बेटा प्रोग्राम इज फुल अशा प्रकारचा मेसेज जर दिसत असेल तर त्या व्हॉट्सअपमध्ये AI फीचर इनेबल करण्यात आलेला आहे. आणि आपल्याला जर बेटा प्रोग्राम इज फुल हे ऑप्शन या ठिकाणी दिसत नसेल किंवा अशा प्रकारचं टेक्स्ट असेल या ठिकाणी दिसत नसेल तर अजून ते आपल्या व्हॉट्सअपमध्ये अपडेट व्हायचं आहे. तर आता ते अपडेट कसं करणार किंवा त्यासाठीचं जे काही मेटा AI व्हर्जन इनेबल कसं करणार, तर यासाठी बघूया आपण. तर याला आपण क्लोज करूया. याला क्लोज केल्यानंतर मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअप ॲप ओपन करायचं आहे. व्हॉट्सअप ॲप ओपन केल्यानंतर राईट साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये जे काही 3 डॉट दिसतात तर त्याला क्लिक करूया आपण. त्याला क्लिक केल्यानंतर सगळ्यात खाली सेटिंगचं ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करायचं आहे आपल्याला. त्याला क्लिक केल्यानंतर खाली जायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी हेल्प नावाचं ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी हेल्प सेंटर कॉन्टॅक्ट अस प्रायव्हसी पॉलिसी, तर या हेल्पला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर वरच्या साईडलाच एक ऑप्शन आलेला आहे हेल्प सेंटर, तर याला क्लिक करूया आपण. त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सेकंड ऑप्शन आहे चॅट आणि या ठिकाणी कॉन्टॅक्ट असचं ऑप्शन आलेलं आहे. या कॉन्टॅक्ट असच्या ऑप्शनला आपण क्लिक करूया. त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वरच्या टेक्स्ट बॉक्समध्ये जसं या ठिकाणी टाईप केलेलं आहे टेल्स अस हाऊ वी कॅन हेल्प, तर या ठिकाणी टाईप करायचं आहे आपल्याला मेटा AI इज नॉट अवेलेबल इन माय व्हॉट्सअप ॲप, प्लीज प्रोव्हाइड मेटा AI इन माय व्हॉट्सअप ॲप. तर अशा प्रकारचा मेसेज टाईप करायचा आहे आणि या ठिकाणी हे जे नेक्स्टचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर हा मेसेज डायरेक्ट व्हॉट्सअप टीमकडे जाणार आहे आणि त्यानुसार ते आपलं व्हर्जन चेक करतील आणि 1 ते 2 दिवसामध्ये आपल्याला व्हॉट्सअप सपोर्ट्स मार्फत एक मेसेज पाठवला जाईल नेमकं
मेटा एआय कशामुळे आपल्या व्हॉट्सअपमध्ये इनेबल झालं नाही आणि ते आपण इनेबल कसं करायचं त्यासाठीचं अपडेट आपल्याला उपलब्ध करून देतील. तर मित्रांनो, हा एक पर्याय आहे की ज्याच्या सहाय्याने आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या WhatsApp ॲपमध्ये मेटा एआय इनेबल करता येईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.